तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी 5 सीझन 5च्या या एपिसोड नंबर 3च्या रिव्ह्यूमध्ये. तर आत्ताच एपिसोड संपलेला आहे आणि आपण आलेलो आहे रिव्ह्यू घेऊन. सगळ्यात आधी तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे, हा नॉमिनेशन स्पेशल एपिसोड होता. तर ह्या एपिसोडमध्ये बरंच काय काय घडलेलं आहे, तर आपण सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. तर ह्याच्यामध्ये भांडणं देखील झालेली आहे. निकी तांबोली वर्सेस वर्षा उसगावकर परत एकदा आपल्याला बघायला भेटलेले. परत निकी तांबोली वर्सेस आपली कोकण हार्टेड गर्ल होती, तिचंही आपल्याला भांडण बघायला भेटलेलं आहे. आणि नॉमिनेशन देखील झालेलं आहे. त्या नॉमिनेशनमध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो की आपले पुरुषोत्तम दादा पाटील नॉमिनेट झालेले आहेत. आपले दुसरे म्हणजे DP दादा नॉमिनेट झालेले आहेत. त्याच्यानंतर आपले जे झालेले आहेत ते नॉमिनेट आपल्या स्क्रीनवरती आपण बघत असाल की ते सगळे कंटेस्टंट जे आहेत ते नॉमिनेट झालेले आहेत. हा मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहिले की एक टास्क होता. त्या टास्कमध्ये नॉमिनेशनचाच होता, पण त्याच्यामध्ये अरबाज पटेल जो डोरेमॉन आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे, त्यांनी खूपच एक क्रूरतेचा एक काहीतरी हे केलेलं आहे, बाकी काय नाही. एक म्हणजे शक्ती प्रदर्शन तो जे करतो आहे, पण तो विलन कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. जो पण आता वर्षा उसगावकरचा जो पण सपोर्ट करणार, म्हणजे जी आर्या असेल, मी म्हणतो की तो वैभव जो रायाचा कॅरेक्टर त्यांनी केला होता, तो मग काय करतो काय भावा, तू त्या अरबाजसोबत तू करतोय काय. तू जेव्हा त्या अरबाजच्या विरुद्ध जाशील तेव्हा तू दिसशील, कारण की अरबाज आणि निकी हे आता नेगेटिव्ह ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. बिग बॉसचा पॅटर्न कसा असतो की एक असतो नेगेटिव्हवाला, एक असतो विलन आणि एक असतो हिरो. तर वर्षा उसगावकर आता हिरोच्या कॅटेगरीमध्ये आहे. रितेश देशमुख साहेबांनी त्याला सांगितलं पाहिजे, त्याला समजवलं पाहिजे. निकी तांबोली आणि अरबाजची खूप सारी अशी शाळा घेतलेली पाहिजे. त्यांची चावडी म्हणा किंवा विकेंडचा वार म्हणा, भाऊचा धक्का म्हणा, त्याच्यामध्ये त्यांनी त्या चावडीमध्ये त्यांची शाळा घेतली पाहिजे. निकी तांबोली अगदी खालच्या पातळीला जाऊन आपल्या वर्षा उसगावकर जी मॅडम आहे त्यांना अगदी खालची पातळीला जाऊन ती बोलतीये, तुम्ही गप्प बसा, तुम्ही मध्ये नका बोलू. अहो काय ह्याचा काय बोलायची काय एक लिमिट असते, बाकी काय नाही. एक डेकोरम असतो, तो मेंटेन केला पाहिजे त्यांनी. त्याच्यानंतर कोकण हार्टेड गर्ल तिचा टास्क खेळत होती, ती तिची बिचारी थांबली होती. हिला मध्ये यायची काय गरज आहे का. बरीचशी लोक तिला डिफेंड करत नाही की तो तिचा गेम प्लॅन आहे. बरं बाबा, काय गेम प्लॅन आहे तुझा, बाकीचे कंटेस्टंट नव्हते का. पॅडी दादा तिकडे गेला, तिला समजवलं की बाबा मला हे काय तुला आवडलं नाही. तो बिग बॉसने लगेच त्याची शाळा घेतली की तुमचं काय गेम प्लॅन आहे तुम्ही सांगा. अरे बाबा, तो खेळतोय माणूस, 2-3 दिवस झालेत, त्याचा जरा त्या सिच्युएशनला तो जरा मोडतोय. बरं मग वैभवला काय नाही तुम्ही ट्रोल करत, वैभवचा काय स्टँड दिसतोय तुम्हाला, बिग बॉस मला प्रश्न विचारायचा आहे. असं आहे, सगळ्यांचं काही ना काहीतरी दिसणार आहे. इरिना तिचा भाषेचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. तर मला वाटते की रितेश देशमुख साहेबांनी एक कुठला तरी असा कंटेस्टंट नेमला पाहिजे, जसा अब्दू जो हिंदीच्या सीझनला साजिदला त्याला नेमला होता की तू त्याला समजवणार, तसा इरिनाला यांनी असा एक कोणतरी कंटेस्टंट हे केला पाहिजे की बाबा तू तिला समजव, प्रत्येक गोष्ट तू तिला समजवत जा, बाकी काय नाही. तिला जर का समजवली तर तिला कळेल, तर ती तिचे मुद्दे मांडन. तिला जर का काय कळतच नसेल तर ती काय मुद्दे मांडणार. नंतर आपले सूरज दादाचा एक सिंपथी फॅक्टर येतोय, पण तो किती दिवस त्यांचा सिंपथी फॅक्टर चालणार आहे ते आता ऑडियन्सच डिसाईड करणार आहे. त्याच्यानंतर आपण DP दादाचं बघितलं. DP दादाचा अतिशय उत्कृष्ट गेम चालू आहे, अतिशय नंबर 1 नंबर 2ला मी तर म्हणन या आठवड्याच्या ह्याच्यामध्ये ते आहेत. कारण की DP दादा अगदी अरबाजला तोडीस तोड ते खेळत होते, पण अरबाज हा साला गेंडा किंवा मग डोरेमॉन आपण म्हणू की तो एवढा तो वळतोय किंवा काय करतोय, काय एक वन सायडेडच गेम चालू होती ती, बाकी काय नाही. त्याच्यानंतर आपण छोटा पुढारी साहेब बघितले. छोटा पुढारी साहेब देखील त्यांचीच मदत करतात. अहो पुढारी साहेब, तुम्हाला तेच म्हणतोय, तुम्ही एक कुठल्या कारणाने तुम्ही त्या धनंजय साहेबांना तुम्ही नॉमिनेट केला की बाबा तू मला गुदगुल्या केला आणि मी तुला गुदगुल्या केला. अरे काय कारण झालं का नॉमिनेट करण्याचं, याला काय अर्थ आहे का. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे की आर्या वर्सेस निकी तांबोली वर्सेस अरबाज पटेल, असे ते दोघं जण, आणि इकडं आर्या आणि वर्षा उसगावकर देखील आर्याची बाजू घेणार आहे. मला वाटते की आर्या हे सगळे तिला बालिश बोलत, ती देखील रडली जरा, कारण की तिला माहिती आहे की निकी तांबोली तिचा जो हे आहे, तिचा जो पर्सनॅलिटी तो तिला दाबण्याचा प्रयत्न करते. तिला समजलं की मला हे बालिश बोलून आणि हे बोलून माझं पर्सनॅलिटी, मला एक फेक नॅरेटिव्ह माझा सेट होतोय, तर तिने म्हणून ती रडत होती, बाकी काय नाही. तिला माहिती आहे की हे रिॲलिटी शो कसे चालतात त्याच्यामुळं. तर आर्या, वर्षा उसगावकर, त्याच्यानंतर मला वाटतं अभिजित सावंतने देखील ह्यांच्यासोबत आलं पाहिजे. DP दादानी ह्यांच्यासोबत आलं पाहिजे. आता DP दादाही देखील मला वाटतं ह्यांच्यासोबत येतील. तर हे तिघं जणं आणि दुसरी चौथी म्हणजे अजून एक 4-5वी जणं येईनच कोण ना कोणतरी.
तर हे 4-5 जणं मिळून एक टीम फॉर्म होऊन जशी हिंदीमध्ये मंडली होती तशी हे मंडली म्हणून जर का जातील तर हे निश्चितच टॉप 6 टॉप 7मध्येच जाणार आणि हे बाकीचे सगळे उडणार. तर मित्रांनो, हा होता आपला रिव्ह्यू. तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कोण कोण तुम्हाला आवडतात आणि कोण नाही आवडत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.